शुभ सकाळ. माझं नाव प्रीती पाटील आहे. आज मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे. ठीक आहे, बघा. मराठी विषयामध्ये आपण व्याकरण शिकणार आहोत. ठीक आहे, आपला घटक कोणता आहे? व्याकरण. तर मुलांना मला सांगा, तुम्हाला गाणं गायला आवडतं का? गाणं गायला आवडतं? तुम्ही घरी गाणं गात असाल है ना? तर आज आपण गाणं गाणार आहोत. त्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर गाणं बोलावं लागणार आणि जसं मी ॲक्शन करते तसं तुम्हाला ॲक्शन करावं लागेल. जसं मी करते तसं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, त्यासाठी पहिल्यांदा सगळ्यांनी उभं राहायचं. उभे राहा, पहिल्यांदा उभं राहायचं. चला, आता तुम्ही गाणं पण बोलायचं आहे माझ्याबरोबर आणि ॲक्शन पण करायचं. ठीक आहे, चला सुरुवात करूया. चला बोला. पहिली टाळी, पहिली टाळी, दुसरी टाळी, दुसरी टाळी, उड्या मारून उड्या मारून वाजवली, वाजवली, गोल गोल फिरताना, गोल गोल फिरताना, मज्जा मज्जा फिरताना, मजा मजा फिरताना, इकडे तिकडे, इकडे तिकडे, वर खाली, वर खाली, मला पाहून मला पाहून आई आली, आई आली, मोठ्याने हसली, मोठ्याने हसली, हा हा हा. हा हा हा. बसा खाली. कसं वाटतं तुम्हाला? मजा मजा आली. तुम्ही ऍक्टिंग पण केली आणि गाणं पण बोललात, बरोबर आहे? हा. आता आपण हे जे गाणं बोललो त्या गाण्यामध्ये आपण काय केलं? ऍक्शन ऍक्शन केली, बरोबर आहे? ऍक्शन केली ना आपण. मग त्या ऍक्शनलाच आपण काय बोलतो? क्रिया. काय बोलतो आपण? क्रिया. क्रिया. मग बघा, ही जी आपण ऍक्शन केली त्या ऍक्शनला आपण काय बोलतो? क्रिया. क्रियालाच दुसरं नाव आहे काम. इंग्लिशमध्ये आपण त्याला बोलतो वर्क, है ना? ऍक्शन, है ना? भरपूर शब्द आहेत त्याला. क्रिया पण बोलतो, काम बोलतो, इंग्लिशमध्ये वर्क बोलतो, ऍक्शन बोलतो, असे बरेचसे काम आहेत. आता एक छोटासा खेळ खेळायचा. हा? मी तुम्हाला छोटे छोटे पिक्चर्स दाखवणार. माझ्याकडे चित्र आहे, ते चित्र दाखवणार. ते चित्र तुम्ही ओळखायचं की काय आहे. ठीक आहे, चला. पण ते चित्र बघायला मला 2 मुली लागतात. तो कोण येणार? ठीक आहे, काय आहे हे? बरोबर आहे. तिने काय सांगितलं? काय सांगितलं तिने? लडकी गाणं गाते. त्याला आपण मराठीमध्ये काय बोलतो? दाखव हे चित्र काय आहे, दाखव, सगळ्यांना दाखव. काय आहे हे? मुलगी गाणे गाते. ठीक आहे, आपण मराठीमध्ये काय बोलतो त्याला? मुलगी गाणे गाते. खूप छान. हिच्यासाठी टाळ्या वाजवा. ठीक आहे, पुढचं. आता ही सांग. तू स्वतः बघायचं आणि दुसऱ्यांना पण दाखवायचं. काय आहे हिच्यामध्ये? मुलगी काय करते? खाना खाते, खाण्याचं काम करते. कसलं तरी काम करते. मुलगी काय करते? खाण्याचं काम करते. खूप छान. ठीक आहे, नंतर कोण येणार आता? ते ना. याच्यामध्ये काय आहे सांग मला आणि तू बघ आणि तुला सांग. हा, त्याला आपण मराठीमध्ये काय बोलतो? मुलगा खुर्चीवर बसला आहे. मुलगा खुर्चीवर बसलेला आहे. हे कोणतं काम केले त्याने? बसण्याचं काम केले. म्हणजे ती पण बसण्याचं काम करते, बरोबर ना? मुलगा काय करतोय? बसण्याचं काम करतोय. एवढं कळतंय तुम्हाला? पुढचं बघा चित्र. कोण सांगेल? हा, तू सांग. मराठीमध्ये
मुलगा असेल, बरं, ठीक आहे. मुलगा असेल, मुलगी असेल, चालेल चालेल. मुलगी आहे ना, मुलगी काय करते? त्याला आपण बोलतो मराठीमध्ये पोहणे. पोहणे. काय बोलतो मराठीमध्ये? पोहणे. मुलगी काय करते? पोहण्याचं काम करते. है ना, स्विमिंग बोलले. स्विमिंग म्हणजे पोहणे. ते काम आहे ना, काहीतरी काम करतोय, काहीतरी क्रिया करतोय, काहीतरी ऍक्शन करतोय, है ना. तर ही काय करते? पोहण्याचं काम करते. बरोबर. आता तू थोडं सांग मला, काय करतोय मुलगा? मुलगा दात मांजराय. ओके, ठीक आहे. ह्या चित्रामध्ये मुलगा काय करतो? दात घासण्याचं काम करतो. दात घासतो. काय करतो? दात घासतो. मराठीमध्ये वाक्य आहे दात घासतो. दात घासण्याचं काम करतो. ठीक आहे. आता आपण हे जे चित्र बघितले, या चित्रामध्ये काहीतरी कृती होते, काहीतरी कृती होते, क्रिया होते, शब्द आपल्याला मिळाला कृती. यालाच आपण दुसरा शब्द काय याला समानार्थी शब्द कृती. ठीक आहे. क्रिया काम कृती एक शब्द. आता यामध्ये तुम्हाला ते चित्रात दाखवलं की पहिला मुलगा जो होता, पहिल्या मुलगी जी होती, ती मुलगी काय करत होती? गाण्याचं काम करत होती. म्हणजेच पहिलं काय येणार? गाणे. पहिलंच काय येणार? गाणे. कोणतं काम आहे? गाण्याचं काम आहे. दुसरं कोणतं काम आहे ह्याच्यामध्ये? खाण्याचं काम. तर आपण घेणार खाणे. कोणतं काम आहे? खाणे. त्याच्यानंतर तिसरं चित्र तुम्ही जे बघितलं, तो मुलगा काय करतोय? बसलाय. ठीक आहे, बसलाय. कोणतं काम आहे ते? बसणे. कोणतं काम आहे? बसणे. ठीक आहे. पुढे आता हा जो मुलगा आहे, हा मुलगा काय करतोय? ठीक आहे. म्हणजे क्रिया काय येणार? हसणे. बरोबर, हसणे. पुढचं चित्र आपण जे बघितलं, याच्यामध्ये काय आहे? मुलगी काय करते? पोहते. बरोबर आहे. त्याला आपण कृती काय देणार आहे? पोहणे. Very good. खूप छान उत्तर देत आहे तुम्ही. बरं वाटलं मला. त्याच्यानंतर या चित्रामध्ये काय आहे? घासण्याचं काम आहे ना, मग त्याला आपण काय म्हणतो? घासणे. आपण असं पण लिहू शकतो, दात घासणे. आता बघा, घासण्याचं काम दोन ठिकाणी होऊ शकतं. भांडी घासताना सुद्धा होऊ शकतं, पण या चित्रामध्ये तो दात घासतो, म्हणून मी काय लिहिलं? दात घासणे. समजलं इथपर्यंत? जर भांडी असं तरी असं लिहिलं असतं की भांडी घासणे. आपण भरपूर ठिकाणी हे यूज करू शकतो किंवा वापरू शकतो. आता तुम्हाला एवढं कळालंय? ठीक आहे. आता अजून एक आपल्याला छोटासा गेम खेळायचा आहे. मला वाटते तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मित्रांसोबत खेळता, त्यामुळे तुम्हाला माहिती असणार की कोणता गेम आहे. बघा, आपल्याला एक दोन गट करायचे. तुम्ही तिघं आणि तुम्ही तिघं, असे 3-3 जणांचा आपण गट करायचा. ठीक आहे. पुढचे जे आहेत त्याचे तिघं आणि पाठचे जे आहेत ते तिघं, असे 2 गट. त्यांनी काय करायचं आहे? इकडे यायचं आहे आणि आपल्या गटाला कृती करून दुसऱ्या गटाला कृती करून दाखवायचं आहे आपल्या गटाला. ठीक आहे. चला, आता मी 2 गट केलेले आहेत. इथे आपण करूया अ गट आणि ब गट. बघूया आता कोणाला मार्क मिळतात. बरोबर. चला, कोण येते तुमच्या तिघांमध्ये पहिलं? या, चला, कोणी पण या. या चिठ्ठ्या दिल्या, चिठ्ठी आहेत माझ्याकडे, त्या चिठ्ठ्या उचलायच्या आणि ह्या चिठ्ठीमध्ये कृती दिलेली आहे. ती कृती तुम्हाला करून दाखवायची आणि जो मागचा ब गट आहे त्याने काय करायचं? ओळखायचं. बोलायचं ना. तू कशाला बोललीस? तुझ्याच गटात होती ना ती. त्या गटाने बोलायचंय. हम लोग बोल सकते हैं. दोघांनी बोलायचंय. जे 2 गट वो तुम्हारी टीम की है. मुलगी खडे ना. काय आहे? मुलगी खडे ना. मुलगी काय आहे? खडी आहे. खडी खडी आहे. त्याला आपलं मराठीमध्ये काय
लिखणे. लिखणे. लिखणेला आपण काय बोलतो मराठीमध्ये? लेखन. लेखणे. लेखणे. ह्यांनी सांगितलं म्हणजे ह्यांचे मार्क गेले. गटाचे मार्क गेले. ठीक आहे, ह्यांनी आन्सर नाही सांगायला पाहिजे होतं. त्यांनी उत्तर द्यायचं होतं. समजलं तुम्हाला? हा. त्यांना उत्तर द्यायचं होतं, तुम्ही उत्तर सांगितलं. तुमचे मार्क गेले. चला ठीक आहे. काय उत्तर दिलं तिने? काय उत्तर दिलं? लिखणे. लेखन करणे म्हणजे ती लिहिण्याचं काम करते. कोणतं काम केलं तिने? लिहिण्याचं लिहिण्याचं काम काम. केलेलं आहे. बरोबर. तुमच्या ग्रुपमध्ये कोण येणार? चला या. पढ़ने. बरोबर आहे. ठीक आहे, पढणे. त्याला आपण मराठीमध्ये काय बोलतो? काय बोलतो आपण मराठीमध्ये? पठण बोलतो. पठण. पठण म्हणजे वाचन करणे. मराठीमध्ये आपण काय बोलतो त्याला? वाचन करणे. काय बोलतो आपण? वाचन करणे. ठीक आहे, एवढं कळालंय तुम्हाला? कोण जिंकलं याच्यामध्ये? ब गट जिंकला. ठीक आहे, तुम्हाला अभिनंदन. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. एकदम छान. आपली ना जीते. तुम्हाला कसं वाटलं हा खेळ खेळून? तुम्हाला हा खेळ खेळून कसं वाटलं? खूप मजा आली. खूप मजा आली. तुम्हाला काहीतरी शिकायला पण मिळालं आणि शब्द पण समजले. हा. बरोबर ना? हा. आणि तुम्ही इथे ऍक्शन पण करत होता. म्हणजेच काय करत होता तुम्ही? ऍक्शन करत होता. बरोबर आहे? हे जे ऍक्शन करत होता ह्याच ऍक्शनला हे जे ऍक्शन आहे त्यालाच आपण बोलतो क्रियावाचक शब्द. काय बोलतो आपण त्याला? क्रियावाचक शब्द. हे जे आपण बघितले ना क्रिया, आपण जे काम केलं ना ह्याच क्रिया, हे जे शब्द आहेत या शब्दाला आपण काय बोलतो? क्रियावाचक शब्द. ठीक आहे, हे जे शब्द आहेत या शब्दांना आपण काय बोलतो? क्रियावाचक शब्द. तर आज आपण उपघटक शिकणार आहोत. त्या उपघटकाचं नाव आहे क्रियापद. काय शिकणार आहोत? क्रियापद. समजलं इथपर्यंत? मराठीमध्ये आपण जो व्याकरण बघत आहोत त्या व्याकरणातला एक छोटासा भाग आहे क्रियापद. इथपर्यंत कळले? आता ह्या क्रियापदाचं आपण काय बघणार आहोत? व्याख्या बघणार. पण व्याख्या बघायच्या आधी मी तुम्हाला एक तक्ता दाखवणार. ठीक आहे, व्याख्या बघायच्या आधी मी तुम्हाला काय दाखवणार? एक तक्ता दाखवणार. त्या तक्त्यामध्ये काय आहे हे तुम्ही ओळखायचं. इथे तुम्हाला उदाहरणं दिसतायत? हा. मी इथे उदाहरणं दिली. उदाहरणं म्हणजे काय? एक्झाम्पल. उदाहरणं म्हणजे काय? Example. मला पण एक्झाम्पल्स बोलतो. ठीक आहे, तर मी भरपूर अशी उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं तुम्हाला वाचायची. एकेकाने वाचायचं. वाच हे काय दिलेलं आहे? वाच ते तुला समजतं. भरत कमळ. हा, भरत कमळ. कमळ. तू वाच. लता कापड. लता कापड. तू वाच. माऊ सदरा. व्हेरी गुड. माऊ सदरा. सदरा. तू वाच. कावळा झाडावर. व्हेरी गुड. कावळा झाडावर. तू वाच. सना बदक. सणा बदक. तू वाच. ताई फणस. आता मी वाचते. दादा वजन. वजन. ठीक आहे, 7 वाक्य आपण 7 जणांनी बोलू. पण मला काहीच कळलं नाही है ना? जेव्हा मी हे वाक्य वाचते तेव्हा मला काहीच समजत नाही. कशाचा बोध झाला नाहीये है ना? मी अजून एक तुम्हाला तक्ता दाखवते म्हणजे तुम्हाला ओळखता येईल की काय आहे. त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे ना? वाक्य आपलं पूर्ण झाले ना? वाक्य आपलं
बदक पकड. सणा बदक पकड म्हणजे पकड रही है किसी चीज. सणाला बदक काय करायला सांगितलंय? पकड रही है. ठीक आहे बरोबर. पुढचं ताई फणस खा. ताई फणस खा. ताई आहे बहन. बहन. आणि फणस म्हणजे फ्रूट. फ्रूटचं नाव कोणत्या फ्रूटचं नाव? व्हेरी गुड. त्या फ्रूटला आपण कटहल बोलतात. हा. तर फणस जे आहे फणस काय सांगितलंय? खायला. खाण्याचं काम सांगितलंय. आता मी वाचते. दादा वजन उचल. दादा जो है मतलब भाई जो है भाई को क्या बोला है? वजन जो है वजन रहता है पता है 1 किलो 2 किलो 3 हाँ, किलो हाँ. रहता है. तो उसको क्या करने के लिए बोला है? उठाने के लिए बोला है. उचल. उचल यानी उठाना. हाँ. उसने कौन सी क्रिया करी है? उठाने की. क्रिया करी. समझ में आ रहा है आपको यहाँ तक? हाँ. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला कळलंय की आपण जेव्हा हा तक्ता बघितलेला होता तेव्हा आपल्याला वाक्य जे होतं ते अपूर्ण होतं. पण ज्यावेळेस आपण ही उदाहरणं बघतो ही तक्ता बघतो त्यावेळेस आपल्याला काय समजतं की हे जे वाक्य आहे ते पूर्ण झालेले आहे आणि त्याचा अर्थ देखील समजला. अर्थ देखील समजला ना आपल्याला त्याचा अर्थ पण समजला नव्हता की काय सांगितलेला. ठीक आहे. तिथपर्यंत समजलंय? हाँ. चला आता आपण क्रियापदाची व्याख्या बघूया. तुम्हाला काय वाटेल क्रियापदाची व्याख्या काय असेल? काय असेल? तुम्ही आता ते तक्ते बघितले त्या तक्त्यावरून तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय सांगू शकता क्रियापदाची व्याख्या? चुकलं तरी चालेल. सांगा तुम्हाला काय वाटतं की काय डेफिनेशन करू शकाल? व्याख्या म्हणजे डेफिनेशन. ठीक आहे. सांगा तुम्हाला काय वाटतं? चालेल. चुकलं तरी सांगा. प्रयत्न करा. काम. काम कर. बरोबर आहे. हे किसी भी काम को किसी भी किसी भी काम को व्हेरी गुड. हे जे क्रियावाचक शब्द आहेत त्या शब्दामुळे वाक्य जे आहे ते पूर्ण होतं आणि त्याचा अर्थ समजतो. त्यालाच आपण काय बोलतो? क्रियापद. आपण काय बघतोय? क्रियापद. आणि ह्या शब्दांना आपण काय म्हणतो? क्रियावाचक शब्द. हे कळालं? हे जे शब्द आहेत या शब्दांना आपण काय बोलतो? क्रियावाचक शब्द. आणि ह्या क्रियावाचक शब्दामुळे वाक्य पूर्ण होतं आणि त्याचा अर्थ समजतो. त्यालाच आपण काय बोलतो? क्रियापद. आता आपण व्याकरणामध्ये त्याची व्याख्या काय दिलेली आहे ती बघूया. ठीक आहे. आता आपण वाचूया. कोण वाचेल? वाक्याचे अर्थ करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. उदाहरण बसतो हसतो पडला इत्यादी. इत्यादी नंतर बहुत सारे एक्सेट्रा. ठीक आहे. त्याला आपण मराठीमध्ये इत्यादी बोलतो. म्हणजे अजून असे भरपूर शब्द आहेत. ठीक आहे. काय आहे क्रियापदाची व्याख्या बघा व्याकरणामध्ये की वाक्याचा मतलब सेंटेन्स वाक्याचा अर्थ मिनिंग पूर्ण कंप्लीट करणारा क्रियावाचक शब्द. क्रियावाचक शब्द ऐसे. ठीक आहे. क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. सिंपल आहे. सिंपल आहे. एकदम सोपं आहे ना? समजायला पण सोपं आहे. काय सांगितलंय पुन्हा एकदा आपण थोडंसं वाचण्याचा प्रयत्न करूया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. उदाहरणामध्ये बसतो हसतो पडला इत्यादी मतलब एक्सेट्रा. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. म्हणजेच क्रियापदाची आपण व्याख्या बघितली की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच त्याला आपण काय बोलतो? क्रियापद असं बोलतो. तुम्हाला ते कळलेलं आहे? कळलेलं आहे? चला आता तुम्हाला कितपत कळलं ते आपण बोलूया. तुम्हाला मी काही चित्र देणार आहे सगळ्यांना. तुम्हाला काय करायचं आहे? ते चित्रामध्ये काय दिलंय ते बघायचं आहे आणि तुमच्या वहीमध्ये ते वाक्य लिहायचं. जसं तुम्हाला आठवेल पण मराठीमध्ये लिहायचा प्रयत्न करा शक्यतो असं मला वाटतं. ठीक आहे. चला वही आहे सगळ्यांकडे. वही काढा पेन काढा आणि
बसतो. बरोबर. तू काय लिहिलं? मुलगा दात घासते. बरं, घासतो. घासते. हां, बरोबर. आणि दुसरं काय लिहिलं? मुलगी पोहते आहे. मुलगी पोहते. बस, सिंपल. हां, पुढे काय आहे वाक्य? मुलगा रडतो. 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 हां, आणि दुसरं वाक्य? मुलगा आणि मुलगी पतंग उडवतात. बरोबर. तू काय लिहिलं? मुलगा आग विझवतो. मुलगा आग विझवतो. हां, आणि दुसरं? मुले किडा बनवतात. किल्ला बनवतो. बरोबर. पुढे काय लिहिलं? डॉक्टर तपासतो. हां, बरोबर. ससा उडी मारतो. बरोबर. खूप छान. राजू रडत आहे. बरोबर. मुले शाळेत जातात. शाळेत जात. खूप छान. सगळ्यांनी खूप छान उत्तर दिले. सगळ्यांसाठी टाळ्या. खूप छान. आता आपण हे जे चित्र बघितले, या चित्रांवरून तुम्ही वाक्य बनवली. बरोबर आहे? मग ही जी वाक्य
तू